अमरावती महानगरपालिका में भाजपा का ही महापौर बनेगा, ऐसा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे ने व्यक्त किया। अमरावती में सभी नगर सेवकों के साथ आयोजित गेट टुगेदर कार्यक्रम में उन्होंने कहा कि भाजपा के मित्र दल महापौर चयन में सहयोग करेंगे और अंततः भाजपा का ही महापौर पद पर आसीन होगा। चुनाव में सीटें कम होने के कारणों की समीक्षा के लिए प्रदेश स्तर की एक समिति अमरावती आएगी। कोर कमेटी के साथ करीब 2.5 घंटे तक चर्चा की गई है। पराजित उम्मीदवारों की राय भी ली जाएगी और चुनावी पराजय का गहन विश्लेषण किया जाएगा। उन्होंने बताया कि 8 से 10 सीटों पर 200 मतों से कम अंतर से हार हुई है। महापौर पद के लिए सभी को साथ लेकर चलने का सक्षम और संतुलित निर्णय लिया जाएगा। अमरावतीला आम्ही सर्व नगरसेवकांना विश्वास देऊन कोर कमिटीला विश्वास देऊन माननीय शेवटी आमचे मुख्यमंत्री प्रदेश अध्यक्ष मी आणि आमची टीम असून चांगला निर्णय करू, जेणेकरून अमरावतीला विकसित अमरावती करण्याकरता कुठल्याही पद्धतीने किती कमी राहणार नाही, सर्वसमावेश सर्वांना घेऊन चालणारा चांगल्या पद्धतीचा महापौर अमरावतीला मिळेल। प्रदेशातून समिती येणार आहे। मी तर आता कोर ग्रुपशी चर्चा केली आहे, 2 वेळेस बसलो। प्राथमिक आम्ही चर्चा केली ना, तिच्या पराभवाचे कारण शोधले। शेवटी पराभवात काही शिकावं लागतं, त्या पुढं तयारी करावी लागते। पुढची तयारी आम्ही सुरू केलेली आहे, पण अजून काही जे पराभूत नगरसेवक सर्व घेणार आहोत, प्रदेशाकडून समिती येणार आहे। त्या ठिकाणी या सर्व विषयात शेवटी केवळ या अशी चर्चा नाही, पण प्रभागातील प्रत्येक प्रभागातील महत्त्वाच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची मत जाणून घेऊन एकंदरीत पराभवाचं विश्लेषण आम्ही करणार आहोत। की एका सीटवर एकावेळी एकाच केलं होतं, त्यामुळं काही ठिकाणी आम्ही आमच्या मनात असूनही चांगल्या उमेदवाराला सीट देऊ शकलो नाही। पण शेवटी पक्षामध्ये त्यांनी दुसऱ्या पक्षात जाऊन राहिले किंवा आपण हे काही बरोबर नव्हतं की जे काही पक्षाचा निर्णय झाला तो अंतिम असला। आम्ही ज्या सीट दिल्या त्या उमेद दिल्या होत्या, त्या ठिकाणी वेगवेगळ्या समीकरणातून काही आमचे लोक पक्ष उभे राहिले, काही दुसऱ्या पक्षात जाऊन उभे राहिले, काही त्या ठिकाणी आमच्या पक्षाचे लोक यांनी पक्षादेश मानला नाही। त्यामुळे काही ठिकाणी थोडा 7-8 सीट आमच्या म्हणजे 15,000 20,000 प्रभाग, त्यातनं फार थोड्या कमी मतानं 70-80 मतांनी 90 मतांनी सीट गेलेल्या आहेत। 8-9 सीटचं नुकसान आहे, तर आम्हाला 200 मताच्या आत झाला आहे। त्यामुळं त्याचंही आम्ही विश्लेषण केलं आहे। नक्कीच पुढच्या काळात सुधारणा आम्ही करू। अमरावती महानगरपालिकेतील निवडून आलेले भाजपाचे 25 नगरसेवक यांच्यासोबत आज आम्ही गेट टुगेदर मिलनाची ठेवला होता। सोबतच पराभूत झालेले उमेदवार त्याच्यासोबतही आम्ही पुढील संघटनात्मक कार्य त्यांच्या मतदारसंघात त्याला कबूल केलेले ते कामं जरी पराभूत झाले तरी त्यांनी सुरू ठेवावे आणि सर्वांनी पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागावं याकरता सर्वांनी केलं आहे। अमरावतीचा महापौर भारतीय जनता पार्टीचा होईल आणि याकरता लागणारे जे मित्र पक्ष आहे, मित्र पक्षाची आम्ही चर्चा केली आहे। या ठिकाणी त्याला आश्वस्त करतो, जे काही मॅन्डेट अमरावती महानगरपालिकेला आम्हाला मिळाला आहे मोठा पक्ष अमरावतीला विकासाकडे नेण्याकरता मोदीचं आणि देवेंद्रचं सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून अमरावतीला विकसित अमरावती करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मला विश्वास आहे की आम्ही चांगल्या पद्धतीने या महानगरपालिकेत काम करू। मी पूर्ण वेळ पालकमंत्री म्हणून काम करणार आहे। सर्व आमदार या ठिकाणी विकासाच्या भूमिकेतून अमरावतीला पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे। मला वाटतं की अमरावतीला जे काय आता आमचे मित्रपक्ष आहे तेही या ठिकाणी आम्हाला मदत आणि भाजपाचा महापौर या ठिकाणी होईल।